रेकॉर्डिंग. तर आज आपण शिकणार आहोत डेटा टाइप्स. तर जावामध्ये कोणकोणते डेटा टाइप्स आहे, काय काय तर डेटा टाइप्स इन जावा. ओके, तर जावामध्ये कोणकोणते डेटा टाइप्स आहे तर बघा, आधी डेटा टाइप्स म्हणजे काय, तर डेटा टाइप्स म्हणजे डिफरंट टाइपची व्हॅल्यू. तर आपण डेटा टाइप्सची पहिला डेफिनेशन घेऊन घेऊ की डेटा टाइप्स स्पेसिफाय the different types of value where we can store on a variable. Okay, the data type specify the different type of a value where we can store on the variable. Okay, तर बघा, तर डेटा टाइप्स आहे जावामध्ये दोन टाइप्सचे डेटा टाइप्स आहे. तर दोन टाइप्स म्हणजे कोणकोणते, तर बघा, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स and non-primitive data types. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. तर बघा, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे काय आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे काय. तर बघा, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे जे ऑलरेडी जावामध्ये अवेलेबल आहे, इनबिल्ट डेटा टाइप्स जावाचे. तर बघा, ती कोणकोणते डेटा टाइप्स आहेत. तर जावामध्ये आहे बाईट, सॉर्ट, इंट, डबल, okay, then float, long, and then char, and then last boolean. तर बघा, तर बाईट जो आहे तर तो बाईट आहे 1 बाईटचा, बाईटची साईज ज्याला आपण म्हणतो. तर यांची जी साईज असते, तर प्रिमिटिव्ह डेटा टाइपची साईज असते फिक्स्ड. प्रिमिटिव्ह डेटा टाइपची साईज असते फिक्स. ओके, फिक्स्ड साईज ऑफ डेटा टाइप. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपची साईज जी असते तर ती असते रिसाइजेबल. ओके, तर ही आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि टोटल आहे 8 डेटा टाइप्स. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहे जावामध्ये ॲरे, स्ट्रिंग, डब, क्लास. तर ही आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, तर बघा, ही आहे रिसाइजेबल डेटा टाइप्स आणि ही आहे फिक्स साईज ऑफ डेटा टाइप्स. तर यांची जी साईज आहे बाईट आहे 1 बाईटचा.
तर बघा बाईटची जी साईज आहे ती आहे 1 बाईट. 1 बाईट हा आहे 2 बाईटचा. इंट आहे 4 बाईटचा. डबल आहे 8 बाईटचा. फ्लोट आहे 4 बाईटचा. लॉंग आहे 8 बाईटचा. आणि देन कॅरेक्टर आहे 1 बाईट. आणि बुलियन आहे ट्रू और फॉल्स, ज्याला 1 बीट म्हणतो. 1 बीट. ओके. तर ही आहे यांची साईज. तर बघा, तर या प्रकारे आहेत डेटा टाइप्स. तर डेटा टाइप्स कसा डिफाईन करायचे, तर त्याचं एक सिंटॅक्स बघून घेऊ. तर बघा, डेटा टाइप्स. ओके. व्हेरिएबल नेम and then value. तर बघा, तर डेटा टाइप्स इंटिजर म्हणजे नंबर्स. इंटिजर म्हणजे नंबर टाइपचा डेटा टाइप्स घ्यावा लागेल आपल्याला. तर इंटिजर एज इक्वल्स टू 12. ओके, म्हणजे एज आहे पर्सनची 12. ओके. तर बघा, कॅर टाइप. कॅर टाइपचा डेटा जो असतो तर तो असतो सिंगल कॅरेक्टर आणि घ्यावा लागतो तो सिंगल कोट्स मध्ये ए. तर हा झाला कॅरेक्टर, हा झाला त्याचा डेटा टाइप. हा झाला व्हेरिएबल आणि ही झाली व्हॅल्यू. व्हेरिएबल नेम and then value. Character, variable name and then value. तर आपण एक छोटासा प्रोग्राम घेऊन घेऊ. तर बघा, इथे आपण ओपन करणार स्प्रिंग बूट आणि याच्यामध्ये आपण घेणार प्रोग्राम. तर आपण घेऊ इथे इंटिजर एज नावाचा डेटा टाइप. इंटिजर एज इक्वल्स टू 12. ओके. and then char c equals to ओके. आणि याला आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर याला प्रिंट कसं करू की आउटपुट स्टेटमेंट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल आणि डायरेक्ट याला कॉल केला. तसंच कॅरेक्टरला पण. आणि बघा आउटपुट स्क्रीनवर आपल्याला काय बघायला मिळतं, तर 12 आणि सी. तर ही झाली एच ची व्हॅल्यू आणि ही झाली सी ची व्हॅल्यू. तर बघा, आपण सी ची व्हॅल्यू ए घेतली तर आपल्याला ए मिळेल. कॅरेक्टर टाईपचा डेटा टाईप. जर आपण इथे स्ट्रिंग घेतला, जर आपण इथे स्ट्रिंग टाईपचा डेटा टाईप घेतला, समजा स्ट्रिंग नेम इक्वल्स टू राज. स्ट्रिंग हा नेहमी डबल कोट्स मध्ये घ्यावा. तर बघा, तर इथे आपल्याला आउटपुट मध्ये काहीच नाही मिळणार, कारण की आपण त्याला प्रिंटच नाही केला आहे. तर बघा, इथे आपण याला प्रिंट करू. प्रिंट स्टेटमेंटनी काय नेम
नेम. तर आता आपल्याला इथे नेम मिळेल राज आहे. तर बघा, तर या अशा प्रकारचे असतात डेटा टाइप्स. तर ही झाली नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, ही झाली प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. प्रिमिटिव्ह डेटा टाइपची साईज फिक्स असते आणि नॉन प्रिमिटिव्हची जी साईज असते ती रिसाइजेबल असते. ओके, तर डेटा टाइप्स आणि डेटा टाइप्स म्हणजे डेटा टाइप स्पेसिफाय द डिफरंट टाइप ऑफ व्हॅल्यू वेअर वी कॅन स्टोअर ऑन अ व्हेरिएबल. ओके, तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू, बघू पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक.